नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण रांगेतील स्थान म्हणजेच मित्रांनो रांगेतील स्थान जे आहे या घटकावर आधारित महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। पहा मित्रांनो, रांगेतील स्थान पाहत असताना हा टॉपिक सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचा असतो, त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे। तर पहा मित्रांनो, पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे एका रांगेमध्ये। हा प्रश्न उत्तर मित्रांनो तुम्हाला स्वतः सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा आहे। पहा, एका रांगेमध्ये सुनीलचा समोरून क्रमांक 9 आहे व मागून त्याचा क्रमांक 13 आहे। तर त्या रांगेमध्ये एकूण किती मुले असतील? आता सुनील नावाचा मुलगा आहे त्याचा समोरून म्हणजे मित्रांनो या ठिकाणी एकूण या समोरून क्रमांक किती आहे त्या व्यक्तीचा समोरून क्रमांक सुनीलचा किती आहे 9 आहे। कोणाचा? सुनीलचा। सुनीलचा क्रमांक समोरून 9 आहे आणि पाठीमागून किती आहे तर पाठीमागून आहे त्याचा 13वा क्रमांक। कितवा? पाठीमागून आहे त्याचा 13वा क्रमांक। आता एक गोष्ट लक्षात ठेवा, या सुनील नावाचा जो काही विद्यार्थी किंवा आपण एक व्यक्ती म्हणूयात, ठीक आहे, सुनील नावाचा जो काही व्यक्ती आहे या व्यक्तीचा समोरून कितवा क्रमांक आहे 9 आहे। म्हणजे याचा अर्थ त्याच्या पाठीमागे इकडे किती असणार? त्याच्या पाठीमागे 8 जण असणार, तेव्हा त्याचा क्रमांक कितवा येणार? या ठिकाणी 9 येणार। ठीक आहे, पहा 8च्या नंतर 1 म्हणजेच काय झालं? 9 झालं, हे लक्षात ठेवा। त्याच्यानंतर आता याचा पाठीमागून कितवा क्रमांक आहे? पाठीमागून त्याचा क्रमांक आहे 13वा। कितवा आहे मित्रांनो? 13वा। म्हणजे याचा अर्थ इथं ज्यावेळेस या ठिकाणी 12 मुलं असतील त्यावेळेस इथं क्रमांक येणारा हा त्याचा कितवा असणार आहे? 13वा असणार आहे। इकडे ज्यावेळेस 8 मुलं असतील त्यावेळेस इकडून येणारा क्रमांक त्याचा कितवा असणार आहे? 8च्या नंतर 9 आणि इकडे 12च्या नंतर 1 म्हणजे 13। याचा अर्थ दोही बाजूकडनं त्याचा नंबर कितवा आलेला आहे? एका ठिकाणी उजव्या बाजूकडनं आला 9वा, इकडल्या बाजूकडनं आला 13वा। म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी याच्या अगोदर इकडल्या समोरच्या बाजूने 8 जण आहेत, स्वतः तो 1 आहे आणि त्याच्या पाठीमागे इकडे किती जण आहेत? 12 जण आहेत। म्हणजे चिकून मोजल्याच्या नंतर तो 13वा येणार आहे। म्हणजे या ठिकाणी या सर्वांची जर आपण बेरीज केली तर पहा 12 आणि 8 20, 20 आणि 1 21, म्हणजे त्या रांगेमध्ये एकूण 21 मुलं आहेत। त्या रांगेमध्ये किती? एकूण 21 मुलं आहेत। आता मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला फक्त 5 सेकंदामध्ये म्हणजे शॉर्ट मध्ये जर सोडवायचा असेल तर काय करायचं? पहा, सुनीलचा म्हणजे एका व्यक्तीचा दोही बाजूकडनं ज्यावेळेस आपल्याला क्रमांक मिळतो त्यावेळेस मित्रांनो याचं आन्सर काढणं खूप सोपं असतं। आता सुनीलचा समोरून कितवा क्रमांक आहे? 9वा क्रमांक आहे। पाठीमागून कितवा क्रमांक आहे? त्याचा 13वा क्रमांक आहे। पाठीमागून कितवा? 13वा क्रमांक आहे। म्हणजे सुनीलचा समोरून आणि पाठीमागून दोही बाजूकडनं आपण क्रमांक आपल्याला मिळालेले आहेत। मग मित्रांनो 13 आणि 9 किती होतं? 13 आणि 9 होतं मित्रांनो या ठिकाणी 22। 13 आणि 9 किती होतं? 22। आता त्याचा दोही बाजूकडनं क्रमांक आपण मोजलेला आहे म्हणून एक बाजू आपल्याला मायनस करायची, म्हणून यामधून 1 मायनस करा, राहिला मित्रांनो या ठिकाणी 21। म्हणजेच मित्रांनो तुम्ही फक्त 5 सेकंदामध्ये यांचा आन्सर काढू शकता। म्हणजे वाचता सुद्धा तुम्ही याचा आन्सर काढू शकता। जसं की मित्रांनो पहा, सुनील नावाचा एकच व्यक्ती आहे आणि त्याचा पाठीमागून क्रमांक आहे 13वा, समोरून क्रमांक आहे 9वा। 13 आणि 9 झाले 22, 22 मधून 1 मायनस करा, 1 झाला म्हणजेच 21। डायरेक्ट याचा आन्सर काढू शकता। ठीक आहे, आशा करतो हा प्रश्न सुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल। 2 नंबरचा प्रश्न, मुलीच्या रांगेमध्ये सीमा समोरून 10वी व पाठीमागून 7वी आहे, त्या रांगेमध्ये एकूण किती मुली असतील? पहिला ऑप्शन आहे 16, 2 नंबरचा ऑप्शन आहे 7, 17, 3 नंबरचा ऑप्शन आहे 15, 4 नंबरचा ऑप्शन आहे 18। आता मुलीच्या रांगेमध्ये सीमा समोरून किती आहे? 10वी, पाठीमागून किती आहे? 7वी। म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी 10 आणि 7 किती होतात? 10 आणि 7 17। आता मित्रांनो दोही बाजूकडनं ती मोजली जाते म्हणून त्यामधून 1 मायनस करायचा, म्हणजे याचं उत्तर असणार 16। याचं उत्तर काय असणार? 16। कसं तर पाहता, आता पहा मुलीच्या रांगेमध्ये सीमा समोरून किती आहे? समोरून जर पाहिली तर समोरून किती आहे मित्रांनो? 10वी। आता पहा समोरून एकूण या ठिकाणी किती आहे मित्रांनो? ही 10वी आहे। कोण आहे तर ती सीमा समोरून किती आहे? 10वी। म्हणजे याचा अर्थ इकडे किती मुली असणार? इकडे 9 असणार। ज्यावेळेस इकडे 9 असणार त्यावेळेस इथे 1 म्हणजे ही सीमा असणार, हिचा 10वा क्रमांक येणार। म्हणजेच काय म्हणते मग पाठीमागून परत काय म्हणते? 7वा क्रमांक आहे। पाठीमागून कितवा? हिचा 7वा क्रमांक आहे। पाठीमागून कितवा? 7वा क्रमांक। म्हणजे याचा पाठीमागे इकडे किती मुली असणार? 6 मुली असणार, कारण की ज्यावेळेस इकडे 6 मुली असणार त्यावेळेस समोरीचा कितवा क्रमांक येणार? 7वा येणार। ज्यावेळेस इकडून 9वा क्रमांक इथं तिच्या समोर 9 मुली असणार त्यावेळेस इथं क्रमांक इथं 10वा येणार। म्हणजे याचा अर्थ या साईडनं तिच्या आहेत 9 मुली, त्याच्यानंतर इथं स्वतः ती एक आहे आणि त्याच्यानंतर हिच्या समोर म्हणजे इकडं पाठीमागे किती? 6 जणी आहेत। म्हणजेच मित्रांनो 6 आणि 1 झालं 7, 7 आणि 9 किती होतात? 7 आणि 9 झालं मित्रांनो या ठिकाणी 7 आणि 9 झाली 16।
म्हणजेच या ठिकाणी ती 16 मुली या रांगेमध्ये असतील. म्हणजेच मित्रांनो समोरून तिचा क्रमांक 10वा, पाठीमागून क्रमांक किती 7वा, दोही बाजूकडनं क्रमांक माजत आहोत म्हणून या ठिकाणी एक मायनस करावं लागेल. म्हणजे 10 आणि 7 किती झालं मित्रांनो 17, आणि दोही बाजूकडनं तिचा क्रमांक मोजला म्हणून एक मायनस करा, म्हणजेच या ठिकाणी याचं उत्तर आहे 16. पहा, म्हणजे या टाईपनं सुद्धा सोडू शकता आणि या प्रकारे सुद्धा तुम्ही या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, तर अशा स्वरूपामध्ये याचं उत्तर आहे मित्रांनो 16. ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. पुढचा प्रश्न घ्या, 3 नंबरचा प्रश्न. एका रांगेमध्ये पवनचा, आता प्रत्येक प्रश्न तुम्हाला वेगवेगळ्या टाईपमध्ये दिसणार आहे, प्रत्येक प्रश्न तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये दिसणार आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पहा, एका रांगेमध्ये पवनचा समोरून 7वा क्रमांक, वैजनाथचा पाठीमागून 5वा क्रमांक असेल व त्यांच्या दरम्यान 3 मुले असतील, तर त्या रांगेमध्ये एकूण किती मुले असतील? पहिलं ऑप्शन आहे 16, 2 नंबरचा ऑप्शन आहे 15, 3 नंबरचा ऑप्शन आहे 18, 4 नंबरचा ऑप्शन आहे 23. पहा, एक रांग आहे, ही मुलाची रांग आहे, यामध्ये पवनचा क्रमांक समोरून 7वा. आता ही समोरची रांग झाली. पहा, ही झाली मित्रांनो आपली समोरची रांग, ही समोरची रांग. आता समोरच्या रांगमध्ये पवनचा क्रमांक किती आहे? समोरून आहे मित्रांनो पवनचा क्रमांक, समोरून पवनचा क्रमांक किती आहे मित्रांनो 7वा. याचा अर्थ त्याच्या पाठीमागे इकडे किती जण असणार? 6 जण असणार, बरोबर आहे. कारण की इकडे 6 जण म्हणजे 6 आणि 1 7, म्हणजे त्याचा स्वतः क्रमांक इथं 7वा येणार. म्हणजे त्याच्या समोर म्हणजे त्याच्या पाठीमागे किती 6 जण असणार, इकडं 6 जण. ठीक आहे, तेव्हा याचा इकडे 7वा क्रमांक आहे ना. त्याच्यानंतर काय म्हणतो पहा, वैजनाथचा पाठीमागून 5वा क्रमांक, म्हणजे जिकडून काय करूया आपण पाठीमागून काय करूयात, या ठिकाणी कोणाचा क्रमांक? वैजनाथचा क्रमांक किती आहे? 5वा आहे. त्याचा क्रमांक वैजनाथचा किती आहे? 5वा आहे. म्हणजे याचा अर्थ इकडे त्याच्या किती मुलं असणार? इकडे असणार 4 मुलं, इकडे असणार 4 मुलं, तेव्हा तो 5वा येणार. कोणाचा क्रमांक? वैजनाथ, हा वैजनाथ, याचा क्रमांक किती आहे? एकूण 5वा आहे. आणि या दोघांच्या दरम्यान 3 मुलं आहेत, म्हणजे पहिला मुलगा, दुसरा मुलगा आणि तिसरा मुलगा. किती मुलं आहेत? 3. म्हणजेच मित्रांनो याच्या आता पवनच्या इकडे किती मुलं आहेत? 6 मुलं आहेत. स्वतः पवन 1 या ठिकाणी असणार आणि हे 3 मुलं त्यामध्ये, हे त्यांच्या दरम्यान किती मुलं आहेत? 3 मुलं, म्हणून या ठिकाणी 3 लिहा. आणि या ठिकाणी एकूण याचा क्रमांक किती आहे मित्रांनो? वैजनाथ, इथं आहे वैजनाथ, आणि वैजनाथच्या इकडे पाठीमागे किती मुलं आहेत? 4 मुलं आहेत. किती? 4 मुलं. म्हणजे याच्या पाठीमागे 4 मुलं, म्हणजे वैजनाथचा क्रमांक आला 5वा, 4 आणि 1 किती? 5, म्हणजे याचा क्रमांक आला 5वा. त्याच्यानंतर एकूण याचा 7वा क्रमांक आहे पवनचा, म्हणून 6 आणि 1 किती झाले मित्रांनो? 7. म्हणजेच या ठिकाणी 7 प्लस 3 मुलं प्लस हे 5, म्हणजेच मित्रांनो 5 आणि 7 झाले 8, 8 आणि 8 16 मत, म्हणजे 7 आणि 3 किती झाले? 7 आणि 3 झाले 10, 10 आणि 5 किती झाले मित्रांनो? 15, 10 आणि 5 किती झाले? 15. म्हणजे त्या रांगेमध्ये एकूण 15 मुलं आहेत. किती? त्या रांगेमध्ये एकूण 15 मुलं आहेत. आता तुम्ही म्हणत असाल की सर या ठिकाणी 15 मधून 1 मायनस का नाही केला? आता पहा, पहिले जे काही 2 गणित पाहिले त्यामध्ये एकाच व्यक्तीचा दोन्ही बाजूकडनं क्रमांक आपल्याला माहित होता, म्हणून एका बाजूकडला क्रमांक आपल्याला मायनस करायचा होता. परंतु या गणितामध्ये कंडिशन वेगळे, कंडिशन नुसार उत्तर बदलतं. यामध्ये 2 विद्यार्थी आहेत, पवन नावाचा एक व्यक्ती आहे, वैजनाथ नावाचा एक व्यक्ती आहे, आणि त्यांच्या दरम्यान परत 3 मुलं दिलेली आहेत. त्यामुळे यामधून एक आपल्याला मायनस करावा लागला, म्हणजे कुठल्याही व्यक्तीचा दोही बाजूकडनं एकच वेळेस क्रमांक आपल्याला मोजावा लागलेला नाही. कारण की पहिल्या 2 कंडिशन मध्ये काय होतं, पहिली जे काही 2 गणित आपण पाहिले यामध्ये एकाच व्यक्तीचा उजव्या बाजूकडनं आणि डाव्या बाजूकडनं दोही बाजूकडचा क्रमांक आपण मोजत होतो. त्यामुळे कुठली तरी उजवी किंवा डावी बाजू म्हणजे त्या एका व्यक्तीचा क्रमांक दोही बाजूकडनं येत असल्यामुळे 1 मायनस केला होता. परंतु या ठिकाणी पवनचा क्रमांक वेगळा आहे, वैजनाथचा क्रमांक वेगळा आहे, म्हणजे या ठिकाणी व्यक्ती वेगळे आहेत. ज्यावेळेस व्यक्ती तुम्हाला एकच दिलेला असतो आणि एका व्यक्तीचा दोही बाजूकडनं क्रमांक दिलेला असतो त्यावेळेस त्यामधून 1 मायनस करावा लागत असतं. त्यामुळे आपण यामध्ये पवन आणि वैजनाथ हे 2 वेगळे व्यक्ती असल्यामुळे यामधून 15 मधून 1 मायनस करायचा नाही. हे कंडिशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहता.
मित्रांनो, हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करा. आता 2 मिनिटाचा तुम्हाला वेळ या ठिकाणी दिलेला होता. एका विद्यार्थ्याच्या वर्गात मनोज समोरून 22वा असेल तर त्याच्या पाठीमागून कितवा क्रमांक असेल. या प्रश्नामधलं कंडिशन आता वेगळं आहे. संपूर्ण प्रश्न वेगवेगळ्या कंडिशनचे आहेत, कारण की तुम्हाला परीक्षेमध्ये एकाच कंडिशनवर प्रश्न विचारत नाहीत. ठीक आहे, तर पहा, 40 विद्यार्थ्यांची एक रांग आहे आणि 40 विद्यार्थ्यांच्या वर्गात मनोज समोरून 22वा असेल तर त्याचा पाठीमागून क्रमांक कितवा. आता पहा मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा. आता पहा, या ठिकाणी आपण काय म्हणतो, 40 विद्यार्थी किती आहेत, 40 आहेत. विद्यार्थी किती आहेत मित्रांनो, 40. म्हणजे ही जी काही रांग तुम्हाला दिसत आहे, ही जी काही विद्यार्थ्याची रांग आहे, या रांगेमध्ये एकूण किती, 40 विद्यार्थी आहेत. किती मित्रांनो, 40 विद्यार्थी आहेत. किती आहेत मित्रांनो, 40 विद्यार्थी आहेत. आता 40 विद्यार्थ्याच्या मध्ये काय म्हणते पहा, मनोज समोरून कितवा आहे, 22वा. मनोज समोरून म्हणजे जिकून या साईडने किती आहे, समोरून कितवा आहे मित्रांनो, तो आहे 22वा. तो कितवा आहे मित्रांनो, 22वा आहे. 22वा कोण आहे, मनोज. आता मनोज जर एकूण 22वा असेल, त्याचा अर्थ याच्या इकडे किती मुलं असणार आहे, इकडे असणार 21 मुलं, कारण की इकडे 21 मुलं असणार, तेव्हा एकूण हा इकडे 22वा असणार. ठीक आहे, म्हणजे याच्या इकडे किती मुलं आहेत, 21 मुलं आहेत. म्हणजेच मग आता आपल्याला एकूण याचा क्रमांक किती असेल हे आपल्याला काढायचं आहे. म्हणजे इकडले मुलं आपल्याला वगळावे लागतील, या 40 मधनं इकडले मुलं आपल्याला वगळावे लागतील. म्हणजे 40 मधून मग 21 मायनस करा, डायरेक्ट तुमचा आन्सर येऊन जाईल. 40 मायनस 21, 40 मधून 21 गेला पहा, 10 मधून म्हणजे 0 मधून 1 जात नाही, 4 मधला हातचा इथे घेतला, इथे झाले 10. 10 मधून 1 गेला, झाला मित्रांनो 9. इथं राहिला 4 मधला हातचा इथे घेतला होता, म्हणजे इथं राहिला 3. 3 मधून 2 गेला, राहिला 1. म्हणजेच मित्रांनो त्याचा या ठिकाणी पाठीमागून क्रमांक असणार आहे 19वा. पाठीमागून क्रमांक किती असणार आहे, त्याचा 19वा असणार आहे. आता हे झाली मित्रांनो पहिली पद्धत. दुसरी पद्धत एक अशी सुद्धा करू शकता, 40 मधून तुम्ही डायरेक्ट 22 मायनस करा. या 40 मधून डायरेक्ट 22 मायनस करा. आता 40 मधून 22 मायनस केला, याचा अर्थ 4 मधून या ठिकाणी 0 मधून 2 जात नाही, म्हणजे 4 मधला हातचा इथे घेतला, इथे झाले 10. 10 मधून 2 गेला, झाला 8. झाला 8. इथं राहिला 3, कारण की इथं हातचा इथं घेतला होता, म्हणजे या ठिकाणी झाला 3. 3 मधून 2 गेला, राहिला 1. झालं मित्रांनो या ठिकाणी 18. म्हणजे या ठिकाणी त्याचा जो काही एकूण क्रमांक किती आहे, तर कितवा क्रमांक आहे मित्रांनो, 18. या ठिकाणी 18 आलं, परंतु या ठिकाणी हा जो काही स्वतः हा जो आहे हे काय केलं मित्रांनो, आपण यामधून मायनस केलेलं आहे. यामधून काय केलेलं, हा स्वतः मायनस केला, परंतु याच्या इकडं हे जे आलं, याच्या इकडे किती मुलं आहेत, 18 मुलं निघली. कारण की आपण हा इथं स्वतः 22 इथून मायनस केला ना, म्हणजे हा स्वतः सुद्धा आपण मायनस केला, म्हणजे त्याच्या या साईडनं किती मुलं असणार, 18 मुलं असणार. आता 18 मुलं या साईडनं जर असणार आणि स्वतः तो एक इथं जर असणार, म्हणजे त्याचा क्रमांक 18 मुलं एकूण आणि तो एक, म्हणजे त्याचा क्रमांक एकूण असणार 19वा. म्हणजे त्यामध्ये +1 करायचा, हे लक्षात ठेवा. +1 केल्याच्या नंतर इथं झालं मित्रांनो 19. म्हणजे 2 प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता, एक तर अशा प्रकारे किंवा एक तर तशा प्रकारे. ज्यावेळेस मित्रांनो 40 मधून 22 मायनस डायरेक्ट जर केलं, त्यामध्ये +1 करा. आणि ज्यावेळेस त्याचा क्रमांक एकूण 22 आहे, याचा अर्थ त्याचे एकूण 21 मुलं आहेत. म्हणजे बेसिक सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं, 21च मायनस का करायचे. मग काही विद्यार्थी म्हणतील इथं 18 आले, तर मग 18 मध्ये एकच प्लस का केले. त्याचमुळे मी तुम्हाला सांगत आहे की पहा, त्याचा क्रमांक या समोरून एकूण कितवा आहे, 22वा आहे. एकूण क्रमांक कितवा, 22 आहे. याचा अर्थ त्याचा क्रमांक इथं 22वा जर यायचा जर असेल, तर इकडे किती विद्यार्थी पाहिजे रे, 21 पाहिजे ना. कारण की ज्यावेळेस इथे 21, मग मी जर म्हणलं इथं 10च आहेत, 10च्या नंतर तुम्ही डायरेक्ट 22 घेणार का, नाही घेणार ना. का नाही घेणार, कारण की 10च्या नंतर 22 कसं काय येणार, नाही येणार. म्हणून 21च्या नंतर 22 येतो, याचा अर्थ इकडून 21 विद्यार्थी, एकूण किती 21 विद्यार्थी, त्यावेळेस हा स्वतः इकडे 22 झाला. मग एकूण विद्यार्थी जर काढायचे असतील तर मित्रांनो हा आपल्याला मायनस करायची आवश्यकता नाही. त्यामुळे काय करायचं, इथून 21च मायनस करा. 21 मायनस केल्याच्या नंतर एकूण मुलामधून 21 मायनस केला, म्हणजे डायरेक्ट त्याचा क्रमांक येणार. आणि जर आपण 22 मायनस केले, म्हणजे त्याचा जो काही स्वतःचा जो काही क्रमांक आहे हा जर मायनस जर केला, म्हणजे स्वतः त्याला मायनस जर केलं, तर इकडे जे काही भेटणार आहे तेच मित्रांनो इकडले त्याचे विद्यार्थी. असं जर आपल्याला जर विचारलं असतं, त्याचा समोरून क्रमांक 22 आहे, तर त्याचा उजवीकडे एकूण विद्यार्थी किती, तर उजवीकडे एकूण विद्यार्थी जर असा जर प्रश्न जर असता, तर याचं उत्तर आपलं 18 असतं. आज याचं उत्तर काय असतं, 18. परंतु त्यांनी काय विचारलं, त्याचा पाठीमागून क्रमांक किती होईल, म्हणजे इकडे 18 विद्यार्थी असतील, तर स्वतः तो एक इथे आहे ना, स्वतः तो एक इथे आहे, म्हणून या ठिकाणी 19. हे तुम्हाला इथं समजलेलं असेल. पुढचं पहा आता, पहा 5 नंबरचं गणित आहे. 30 विद्यार्थ्याच्या रांगेमध्ये विराजचा पाठीमागून 9वा क्रमांक असेल, तर त्याचा समोरून क्रमांक कितवा असेल. आता पहा,
एकूण विद्यार्थी किती आहेत 30. डायरेक्ट आपण याला तर सॉल्व्ह करूयात. एकूण विद्यार्थी किती आहेत 30. हा, आणि त्याचा पाठीमागून क्रमांक किती आहे, पाठीमागून क्रमांक आहे 9. पाठीमागून क्रमांक किती आहे त्याचा 9, म्हणजे ज्यामधून डायरेक्ट आपण 9 मायनस करूयात. सॉरी मायनस, हा 9 मायनस करूयात. आता 9 मायनस केल्याच्या नंतर राहतं किती मित्रांनो, 30 मधून 9 गेला किती राहिला मित्रांनो, 30 मधून 9 गेला राहिला 21. आणि 1 प्लस का करायचा, कारण की आपण स्वतः त्याला मायनस केलं म्हणून 1 प्लस करा, कारण की त्याचा पाठीमागून क्रमांक विचारले. म्हणजे 21 काय त्याच्या इकडं, त्याच्या पाठीमागं मुलं किती आहेत 21 आहेत, आणि स्वतः तो एक म्हणजे किती झाली या ठिकाणी 22. तो काय झालं मित्रांनो, स्वतः तो एक म्हणजे या ठिकाणी झालं 22. आता कसं तर पहा, ही जर मित्रांनो आता 30 विद्यार्थ्यांची रांग आहे. ही रांग कशी आहे मित्रांनो, 30 विद्यार्थी. या रांगेमध्ये 30 विद्यार्थी आहेत. 30 विद्यार्थी कसं मी तुम्हाला समजतो, 30 विद्यार्थी ठीक आहे. आता या रांगेमध्ये 30 विद्यार्थी असतील आणि विराजचा पाठीमागून म्हणजे या साईडनं कितवा क्रमांक आहे रे, पाठीमागून एकूण याचा क्रमांक किती आहे मित्रांनो, 9 आहे. 9. कोणाचा, विराजचा क्रमांक एकूण 9 आहे. 9 जर एकूण क्रमांक यायचा असेल तर याचा अर्थ इकडे किती मुलं हवे रे मित्रांनो, इकडे 8 मुलं पाहिजे. बरोबर आहे ना, इकडे किती त्याचे 8 मुलं पाहिजे. म्हणजे 8च्या नंतर येणारी संख्या 9 असते, म्हणून या ठिकाणी इकडे 8 मुलं आहेत. मग मला सांगा आता एकूण त्याचा क्रमांक म्हणजे विराजचा पाठीमागून 9वा क्रमांक असेल तर त्याचा समोरून क्रमांक कितवा, म्हणजे समोरून क्रमांक आपल्याला काढायचे. मग मला सांगा इथं स्वतः विराज असेल, याच्या समोर किती विद्यार्थी आहेत 8 आहेत. म्हणून या 30 मधून 8 मायनस करा. 30 मधून हे 8 विद्यार्थी मायनस करा. 30 मधून 8 गेला राहिला 22, म्हणजे त्याचा क्रमांक कितवाला 22वा. त्याचा क्रमांक कितवाला 22वा. ऑप्शन किती मध्ये दिलेले, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये दिलेले, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. त्याच्या इकडे किती 22 विद्यार्थी. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहता 6 नंबरचा प्रश्न. एका मैदानामध्ये जेवढे मुले आहेत तेवढेच रांग आहेत. एका मैदानामध्ये जेवढे मुले आहेत तेवढेच रांग आहेत. या शब्दाचा अर्थ कळाला का, म्हणजे याचा अर्थ जर 5 मुले असतील तर रांगा सुद्धा किती असणार, 5च असणार. जर या ठिकाणी 2 मुले असतील तर रांगा सुद्धा किती असणार, 2च. म्हणजे एका मैदानामध्ये जेवढी मुले आहेत तेवढ्याच रांगा आहेत. म्हणजे 100 मुले असतील तर रांगा सुद्धा 100च असणार. या ठिकाणी मुलं जर 100 असतील तर रांगा सुद्धा या ठिकाणी 100च असणार. म्हणजे जेवढे असतील तेवढे. हे तुम्हाला आता या ठिकाणी मी समजून सांगितले, हे समजलेलं असेल. ठीक आहे, तर पहा पुढे पहा आता काय पुढचं कंडिशन पहा आपल्याला काय म्हणते. पुढचं कंडिशन पहा आपल्याला काय म्हणते. 1 मिनिट, या ठिकाणी मी हे खोडून टाकतो. पहा पुढचं कंडिशन आपल्याला मग काय म्हणते. पहा पुढचं कंडिशन आपल्याला सांगते की संदीप मधल्या रांगेच्या मध्यभागी उभा असून त्याचा क्रमांक 9 असेल तर त्या रांगेमध्ये एकूण किती मुले असतील. आता पहा मित्रांनो, हा प्रश्न तुम्ही वाचल्याच्या नंतर जर तुमचं बेसिक क्लिअर नसेल, तुम्हाला अवघड वाटत असेल. मधल्या रांगेच्या मध्यभागी, ज्या एखादा व्यक्ती ज्या वेळेस मध्यभागी उभा असतो, पहा मध्यभागी या शब्दाचा अर्थ काय होतो, पहा मध्यभागी कोण आहे मित्रांनो, मध्यभागी आहे संदीप नावाचा व्यक्ती मध्यभागी उभा आहे. संदीप नावाचा आपला मित्र मध्यभागी उभा आहे. आता मध्यभागी उभा आहे याचा अर्थ त्याच्या डावीकडनं जेवढे मुलं असतील उजवीकडनं सुद्धा तेवढेच असणार. त्यावेळेस त्याचा मध्य क्रमांक येणार. म्हणजेच डाव्या बाजूकडनं जेवढे विद्यार्थी तेवढेच उजव्या बाजूकडनं त्याचे विद्यार्थी असणार आहेत. लक्षात ठेवा. म्हणजेच संदीपचा मधल्या रांगेच्या मध्यभागी उभा आहे, म्हणजेच याचा अर्थ त्याच्या डावीकडे जेवढे मुलं असतील उजवीकडे सुद्धा तेवढेच असणार. आणि तो मध्यभागी आहे म्हणजेच याचा अर्थ त्याचा क्रमांक कितवा दिलेला पहा, मध्यभागी उभा असून त्याचा क्रमांक या ठिकाणी 9 आहे. हा क्रमांक मित्रांनो आपल्याला आपला आन्सर देऊन जातो. डायरेक्ट. आता याचा क्रमांक किती आहे, मधल्या रांगेच्या मध्यभागी उभा आहे, त्याचा क्रमांक आहे 9. त्याचा क्रमांक 9 आहे. याचाच अर्थ इकडे त्याच्या किती विद्यार्थी असणार, 8 असणार. इकडे 8 असणार, तेव्हाच तो या ठिकाणी 9 येणार. त्याच्यानंतर याच्या पाठीमागे सुद्धा 8च जण असणार. ज्यावेळेस त्याच्या पाठीमागे 8 जण असणार त्यावेळेस हा एकूण कितवा येणार, 9 येणार. याचाच अर्थ मित्रांनो या ठिकाणी त्याच्या समोर म्हणजे डाव्या बाजूने 8 विद्यार्थी, स्वतः तो 1 आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्या उजवीकडे सुद्धा असा 8 विद्यार्थी आहेत. म्हणजेच उजवीकडनं मोजल्याच्या नंतर तो 8 आणि इकडला 1 हा झाला स्वतः 9. त्याच्यानंतर एकूण 8 विद्यार्थी, एकूण 1 मोजला तो झाला 9. म्हणजेच 8 आणि 8 झाले मित्रांनो 16 आणि तो स्वतः 1 म्हणजे झाले मित्रांनो 17. म्हणजेच त्या रांगेमध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत तर त्या रांगेमध्ये असून एकूण किती मुले आहेत. तर त्या रांगेमध्ये एकूण किती मुले आहेत, तर त्या रांगेमध्ये एकूण किती, तर 17 मुले आहेत. किती आहेत मित्रांनो, त्या रांगेमध्ये एकूण 17 मुले आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. किती मुले आहेत एकूण,
त्या रांगेमध्ये एकूण 17 मुले आहेत. आता कसं तर पहा, एका मैदानामध्ये जेवढे मुले आहेत तेवढेच रांगा आहेत. संदीप मधल्या रांगेच्या मध्यभागी उभा असून त्या रांगेत त्याचा 9वा क्रमांक असेल तर त्या रांगेमध्ये एकूण मुले किती, त्या रांगेमध्ये एकूण मुले किती, तर त्या रांगेमध्ये एकूण मुले आहेत मित्रांनो या ठिकाणी 17. त्या रांगेमध्ये एकूण मुले आहेत मित्रांनो या ठिकाणी 17. ठीक आहे, तर ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर. आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. 7 नंबरचा प्रश्न, एका रांगेत पहिल्या मुलानंतर 2 मुली. पहा, एका रांगेत पहिल्या मुलानंतर 2 मुली, दुसऱ्या मुलानंतर 3 मुली, तिसऱ्या मुलाच्या नंतर 4 मुली, चौथ्या मुलाच्या नंतर 4 मुली, अशा प्रकारे मित्रांनो 18 मुले उभे आहेत. तर त्या रांगेमध्ये फक्त मुलीची संख्या किती. आता पहा, कंडिशन समजून घ्या. एक ठिकाणी काय म्हणते पहा, एका रांगेमध्ये पहिल्या मुलाच्या नंतर 2 मुली, म्हणजे ज्या ठिकाणी आपण पहिला मुलगा ठेवला, पहिला मुलगा, त्याच्यानंतर मुलीची संख्या आहे 2. हे पहा, मुले, हे मुले, ही मुली, त्याच्यानंतर पहा, त्याच्यानंतर 2 मुलाच्या नंतर 3 मुली, 3 मुली, त्याच्यानंतर 4 मुलाच्या नंतर 5 मुली, आणि समोर काय दिले मित्रांनो 18 मुलाच्या नंतर 18 मुलं दिलेले. म्हणजेच 18 मुलाच्या नंतर मग मुली किती असणार 19. 18 मुलाच्या नंतर मुली असणार 19. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी 19 गुणाकारामध्ये 19 + 1 20 करा, भागाकारामध्ये 2 करा, तुम्हाला तुमचं आन्सर येऊन जाईल. आणि यामधून फक्त 1 मायनस करायचा. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी पहा, 2 1 2, 2 20, 10 गुणाकारामध्ये 19 जर केला तर याचं उत्तर येतं मित्रांनो 190 मधून 1 मायनस करा, 1 मायनस केल्याच्या नंतर याचं उत्तर येतं मित्रांनो 89. म्हणजेच त्या वर्गामध्ये एकूण मुली किती आहेत तर मुली आहेत मित्रांनो 189. म्हणजे 18 मुलाच्या नंतर 19 मुले असतील तर 19च्या +1 करा, 19 + 1 म्हणजे मित्रांनो 20, त्याच्यामध्ये भागाकारामध्ये 2 करा, भागाकारामध्ये 2 करून जे आन्सर येईल त्यामधून 1 मायनस करा, तुम्हाला तुमचा आन्सर येऊन जाईल. किती मोठा प्रश्न तुम्हाला देऊ द्या. ठीक आहे, अशा प्रकारे हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता. कसं समजलं, 18 मुलाच्या नंतर मुली किती असणार 19, कारण की इथं दिलं ना 1 मुलाच्या नंतर 2 मुली, 2 मुलाच्या नंतर 3 मुली, म्हणजेच 18 मुलाच्या नंतर 19 मुली. मग 19 गुणाकारामध्ये 20, भागाकारामध्ये 2, मायनस मध्ये 1 करा, आन्सर येऊन जाईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा. 8 नंबरचा प्रश्न, एका रांगेमध्ये मीना समोरून 15वी व पाठीमागून 13वी आहे. कोमल रांगेच्या मध्यभागी उभी असून तिचा क्रमांक कितवा असेल. महत्वाचा प्रश्न आहे हा. प्रश्न या टाईपवर पोलीस भरतीमध्ये आतापर्यंत खूप वेळेस प्रश्न विचारलेले, स्वतः सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. पहा, तुम्हाला 30 सेकंदाचा वेळ या ठिकाणी मी देत आहे. 30 सेकंदामध्ये तुम्हाला या ठिकाणी तुमचं आन्सर काढायचं आहे. एका रांगेमध्ये मीना समोरून कितवी आहे 15वी, पाठीमागून कितवी आहे 13वी. कोण मीना. मग याचा अर्थ तुम्हाला समजला का. आता मीनाचा क्रमांक समोरून आहे 15वा, पाठीमागून आहे 13वा. जे काही पहिले आपण 2 गणित पाहिले त्यावरच आधारित फक्त एक व यामध्ये वाढवली, म्हणजे कोमल मध्य रांगेच्या मध्यभागी उभी असून तिचा क्रमांक कितवा, अशा स्वरूपामध्ये प्रश्न विचारलेले आहे. मग मित्रांनो पहिली जे काही 2 कंडिशनचे गणित पाहिले त्यावरच आधारित आहे. मीना नावाची जी काही विद्यार्थिनी आहे तिचा समोरून क्रमांक आहे 15वा, पाठीमागून क्रमांक आहे 13वा. याचाच अर्थ पहा, समोरून क्रमांक आहे तिचा 15वा, पाठीमागून क्रमांक आहे तिचा 13वा. याचाच अर्थ समोरून जर 15वा क्रमांक यायचा जर असेल तर तिच्या समोर या ठिकाणी 14 मुली पाहिजेत. पाठीमागून जर तिचा क्रमांक 13वा यायचा असेल तर या ठिकाणी 12 मुली पाहिजेत. कारण की एकूण मोजल्याच्या नंतर 12, 12च्या नंतर 1 येतो 13, एकूण मोजल्याच्या नंतर म्हणजे समोरून मोजल्याच्या नंतर 14, 14च्या नंतर 1 येतो 15. म्हणजेच याचा अर्थ या ठिकाणी समोर आहेत तिच्या 14, त्याच्यानंतर ती स्वतः 1 आणि त्याच्या पाठीमागे आहेत 12. मग मित्रांनो 12 आणि 1 13, 13 आणि 14 27, 13 आणि 14 किती 27. म्हणजे त्या रांगेमध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत, त्या रांगेमध्ये एकूण 27 मुली म्हणजे विद्यार्थी आहेत. 27 मुली आहेत त्या रांगेमध्ये, एकूण 27 मुली आहेत. आता 27 मुली असतील आणि कोमल मध्य रांगेच्या मध्यभागी उभी आहे. आता कोमल सर्वांच्या मधोमध्ये, म्हणजे याचा अर्थ कोमलच्या डाव्या साईडनं जेवढ्या मुली असतील उजव्या साईडनं सुद्धा तेवढ्याच मुली हव्या आहेत. आणि एकूण मुली किती आहेत 27 आहेत. एकूण मुली किती आहेत 27 आहेत. म्हणजे याचा अर्थ कोमलच्या
डाव्या बाजूने 13 मुली असणार, कोमलच्या उजव्या बाजून सुद्धा 13 मुली असणार, म्हणजे 13 आणि 13 झाले 26 आणि स्वतः कोमल 1 झाले म्हणजे 27. म्हणजे याचा अर्थ कोमलचा क्रमांक मग किती असणार आहे पहा. कोमलच्या उजव्या साईडने असणार 13 मुली, ही झाली मध्यभागी कोमल, पहा कोमल ही झाली कोमल, आणि कोमलच्या डाव्या म्हणजेच कोमलच्या डाव्या बाजूने आहेत 13 जणी, कोमलच्या उजव्या बाजूने सुद्धा आहेत 13 जणी. म्हणजे याचा अर्थ कोमलचा दोन्ही बाजूकडनं क्रमांक सारखाच यायला पाहिजे, कारण की ती मधल्या रांगेच्या मध्यभागी उभी आहे. म्हणजेच एकूण जर 13 मुली असतील तिच्या डावीकडनं आणि ती स्वतः एक जर पाहिली तर ती किती येणार 14वी. एकूण तिच्या म्हणजेच उजव्या साईडनं जर 13 मुली असतील, एकूण जर 13 आणि 1 स्वतः ती 1 झाली 14वी, म्हणजे दोन्ही बाजूकडनं तिचा क्रमांक येत आहे 14वा. आणि आपल्याला गणितामध्ये हेच विचारलं तिचा क्रमांक कितवा असेल, तर तिचा क्रमांक आहे 14वा. ऑप्शन क्रमांक पहा, ऑप्शन क्रमांक 4 आहे मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे, आशा करतो हा प्रश्न सुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. या कन्सेप्टवर बरेच पोरं फसतात आणि या ठिकाणी मार्क हातचा जाऊ शकतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, म्हणजे यामध्ये कॉम्बिनेशन कसं होतं, पहिली जे काही 2 गणित पाहिले ते गणित आणि त्यावर ही वेगळी एक ट्रिक, एक फक्त त्यांनी एक ओळ वाढवली की कोमलचा क्रमांक कितवा, की यामध्ये गणितामध्ये कोमलचा क्रमांक दिला नाही. म्हणजेच मग या ठिकाणी तुम्हाला काय करायचं होतं की मीनाच्या जो काही क्रमांक दोन्ही बाजूकडनं दिला त्या बाजूवरनं आपल्याला दोन्ही बाजूकडचा एका व्यक्तीचा क्रमांक मिळाला. याचा अर्थ आपल्याला त्या रांगेमध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत हे समजणार आहे. आता किती विद्यार्थी समजणार आहेत आणि मधल्या रांगेच्या मध्यभागी, म्हणजे याचा अर्थ त्याच्या डावीकडनं आणि उजवी बाजूकडनं दोन्ही बाजूकडनं समान व्यक्ती असल्या पाहिजे. म्हणून या ठिकाणी आपण एकूण विद्यार्थी पाहिले 27 मधलं दोन्हीकडनं जर पाहिले 13 दोन्ही 26 आणि मधली एक व्यक्ती म्हणजे 27, म्हणजे ती व्यक्ती असणार 13च्या नंतर 14वी. पुढचा प्रश्न पहा 9व्या क्रमांकाचा. रस्त्याच्या कडेला 20 खांब आहेत. लगतच्या 2 खांबातील अंतर 2 मीटर असेल तर पहिल्या व 20व्या खांबातील एकूण अंतर किती. जबरदस्त प्रश्न. पहिला ऑप्शन आहे 20, 2 नंबरचा ऑप्शन आहे 40, 3 नंबरचा ऑप्शन आहे 36, 4 नंबरचा ऑप्शन आहे 38. आता काय करतात बरेच विद्यार्थी काय म्हणतात, रस्त्याच्या कडेला 20 खांब आहेत. किती खांब आहेत 20 खांब आहेत. 20 खांब आहेत आणि त्या प्रत्येक खांबामध्ये कितीचं अंतर आहे 2चं अंतर आहे. हे 2चं अंतर आहे. मग 2चं अंतर जर असेल तर आपण काय करूयात मित्रांनो, 20 दोन्ही 40, 20 दोन्ही 40. मग आपल्याला सुद्धा गणितामध्ये 40 ऑप्शन दिलेले आहे म्हणून आपण 40 निवडतो. हे आपलं चुकून जातं. का चुकतं पहा मित्रांनो, तुम्हाला एक कन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतो. कारण की ज्यावेळेस मित्रांनो 20 खांब आहेत, जर या ठिकाणी त्यांनी दिलं असतं 21 खांब आहेत आणि 21 खांबामध्ये प्रत्येक खांबामध्ये 2चं अंतर आहे, तर या ठिकाणी आपलं आन्सर 40 आलं असतं. परंतु त्यांनी काय केलं मित्रांनो, या ठिकाणी 20 खांब दिलेले आहेत. 20 खांब दिले याचा अर्थ मित्रांनो पहा, पहिला खांब आपण खांब मांडून सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. आता यामधून मित्रांनो नेहमी 2 मायनस करायचा असतो. 2 आता 2 का मायनस करायचा, 2 का मायनस करायचा हे सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतो. कसं तर 2 मायनस का केला हे तुम्हाला समजून सांगतो. पहा, म्हणजे याचं उत्तर आहे 38, ऑप्शन क्रमांक 4. आता पहा मी तुम्हाला 20 खांब मांडून देतो. पहा मित्रांनो, हा पहिला खांब, हा दुसरा खांब, हा तिसरा खांब, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा, हा 11वा, 12वा, 13वा, 14वा, 15वा, 16वा, 17वा, 18वा, 19वा आणि 20वा. किती खांब झाले मित्रांनो 20 झाले. मग मला सांगा मित्रांनो, इकडलं अंतर आपण पकडणार का, या साईडचं नाही पकडणार ना. म्हणजेच पहिला जो काही खांब आहे आपला पहिला खांब उडाला, कारण की अंतर आपण इथून स्टार्ट करणार आहोत. म्हणजे या 2 मधलं अंतर आहे 2. पहा, या पहिला आणि दुसरा याच्यामधलं अंतर आहे 2, या दोघांमधलं अंतर आहे 2. म्हणजे आपण 2 2 जर लिहिले तर पहिला खांब आपल्याला सोडायचा आहे, म्हणजे 1 मायनस करायचं इथून. मग तुम्ही असं सुद्धा करू शकता, 20 खांब दिलेले ते 20 मधून 1 मायनस करा, म्हणजे 19 गुणाकारामध्ये 2. 19 गुणाकारामध्ये 2 जर केला तर 19 दोन्ही 38. म्हणजे या सुद्धा कंडिशन सोडू शकता. किंवा 20 गुणाकारामध्ये 2 करा, 20 गुणाकारामध्ये 2 करायचा आणि पहिल्या खांबाचे इकडलं अंतर आपण पकडत नाही, कारण की पहिला खांब इथून रवल्याच्या नंतर आपण इथून अंतर पकडतो. पहा, पहिल्या खांबाचं इकडं अंतर पकडत नाही तर हे अंतर पकडतो. म्हणून या ठिकाणी पहिला खांब फक्त लावल्याच्या नंतर आपण अंतर पकडतो. म्हणून मित्रांनो पहिला खांब जो आहे तो या ठिकाणी मायनस करायचा आहे. म्हणजे 19 गुणाकारामध्ये 2 38. किंवा पहिला खांब जर पकडला तरी एक खांब आपण धरत नसल्यामुळे यामधलं जे काय अंतर दिलं 2 तर ते 2 त्यामधून मायनस करायचं आहे. म्हणजे 19 गुणाकारामध्ये 2 केला तर 38, 20 गुणाकारामध्ये 2 केला तर 40. आता 40 मधून 2 मायनस का करायचे, पहिलं अंतर जे आहे या खांबाचे इकडलं अंतर हे आपण पकडत नाही. म्हणजे पहिला जो काही खांब आहे इथून जो काही पहिला खांब आपण रवला या खांबाचे इकडलं अंतर म्हणजे उजव्या साईडचं अंतर आपण पकडतो. म्हणून मित्रांनो याचं उत्तर आता 2 2 तुम्ही जर केले तर 2 2 19 असणार आहे. तिथं यामध्ये 2 2 जर केले तर ते किती असणार मित्रांनो 19 भरणार आहे.
यामध्ये 2 जर भरले तर ती 19 या ठिकाणी भरणार आहे. ठीक आहे, तर आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या आता या ठिकाणी समजलेला असेल. अशा स्वरूपाचा प्रश्न आल्याच्या नंतर मित्रांनो यावर मग या आता ही जी काही कन्सेप्ट तुम्हाला दिली ना, 20 खांब दिले आहेत आणि या ठिकाणी काय म्हणतं तर प्रत्येक खांबातील अंतर 2 मीटर आहे, 2 मीटर आहे आणि पहिल्या 20व्या खांबातील अंतर किती, तर काय होतं मित्रांनो या ठिकाणी पहिली जी काही गोळ, आता यावर आधारित मित्रांनो तुम्हाला परीक्षा असे सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत या कन्सेप्टवर की तुम्ही डॉक्टरकडे दिल्याच्या नंतर डॉक्टरने तुम्हाला 10 गोळ्या दिल्या, डॉक्टरने तुम्हाला 10 गोळ्या दिल्या आणि तुम्हाला सांगितलं की ह्या गोळ्या या ठिकाणी प्रत्येक तासाला 1 गोळी खायची, तर त्या गोळ्या संपण्यासाठी किती वेळ लागेल, असा प्रश्न या कंडिशनवर विचारला जातो. मग बरेच विद्यार्थी काय म्हणतात, पहा 10 गोळ्या दिलेल्या आहेत आणि प्रत्येक तासाला 1 गोळी खायची, म्हणजेच आपल्याला किती 10 तास लागणार, किती 10 तास लागणार. परंतु मित्रांनो ज्या वेळेस तुम्ही पहिली गोळी खाता त्यावेळेस तुम्ही वेळ काउंटिंग करता, पहिल्या वेळेस गोळी खाता त्यावेळेस तुम्ही दुसऱ्या गोळीपासून वेळ हा कंटिन्यू काउंटिंग करता. म्हणून या ठिकाणी आपल्याला काय करायची, एक मायनस करावा लागत असतो, हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आशा करतो हा प्रश्न सुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. 10 नंबरच्या प्रश्नासाठी सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला 1 मिनिटाचा 30 सेकंदाचा वेळ देतो. एका रांगेत अनिता ही उजवीकडून 26वी आणि सुनीता ही डावीकडून 29वी आहे. आता त्यांनी आपापसात जागा बदलल्या तेव्हा सुनीता ही डावीकडून 45वी तर अनिता ही उजवीकडून कितव्या क्रमांकावर असेल. महत्वाचा प्रश्न. आता सांग, 1 मिनिटाचा वेळ तुम्हाला या ठिकाणी या गणितावर मी देत आहे. ठीक आहे, तर पहा एका रांगेत अनिता ही उजवीकडून म्हणजे ही बाजू. आता पहा आपण 2 बाजू घ्यायच्यात, ही बाजू पहा, ही झाली मित्रांनो आपली उजवी बाजू. पहा उजवी बाजू ही कशी आहे मित्रांनो, उजवी बाजू, हे उजवी बाजू. आता काय म्हणते पहा, एका रांगेमध्ये अनिता उजवीकडून 26वी, उजवीकडून किती मित्रांनो 26वी, कोण आहे अनिता, 26वी कोण आहे अनिता. अनिता 26वी म्हणजेच इकडं याचा अर्थ इकडं जर 26 तिचा क्रमांक यायचा असेल तर तिच्या पाठीमागे इकडून किती मुली पाहिजे, 25 पाहिजे, कारण की 25च्या नंतर 26 येतो, 25च्या नंतर 26 येतो म्हणजे इकडे 25 आहेत आणि ती स्वतः एक 26. त्याच्यानंतर पहा आणि सुनीता ही डावीकडून 29वी. सुनीता आता एकूण किती आहे मित्रांनो, ही डावीकडून, ही आहे मित्रांनो डावी बाजू, ही झाली मित्रांनो आपली डावी बाजू, ही झाली डावी बाजू. आता डावी बाजूकडनं कोण आहे मित्रांनो 29वी, कोण आहे 29वी, ती आहे मित्रांनो सुनीता. सुनीता किती आहे 29वी म्हणजे याचा अर्थ इकडे किती विद्यार्थीने तिचे 28वे. आता इथं जर 28 असतील त्यावेळेस ही 29 असणार, बरोबर आहे ना. आता काय म्हणते पहा, अनिता समोरून 26वी म्हणजे तिच्या पाठीमागे 25 जण आहेत. आता सुनीता ही 29वी म्हणजे तिच्या पाठीमागे इकडून किती 28 जण आहेत. आता त्यांनी आपापसात जागा बदलल्या याचा अर्थ आपापसात जागा बदलणं म्हणजेच काय मित्रांनो, या ठिकाणी ही जी काही सुनीता तुम्हाला दिसते, सुनीताच्या जागेवर आली अनिता, सुनीताच्या जागेवर आली अनिता, सुनीताच्या जागेवर आली अनिता आणि अनिताच्या जागेवर गेली सुनीता. पायाने आपापसात जागा बदलल्या, इथं आली सुनीता, इथं आली अनिता, म्हणजे आपापसात जागा बदलल्या म्हणजे त्या वेगवेगळ्या झाल्या. आता म्हणजे हिची जागा तिनं घेतली आणि हिची जागा हिनं घेतली, म्हणजे दोघांनी वेगवेगळ्या जागा या ठिकाणी शिफ्ट केल्यात, म्हणजे याची त्यानं त्याची यानं. आता अशा कंडिशन मध्ये काय झालं, जागा बदलल्याच्या नंतर तेव्हा सुनीता ही डावीकडनं 45 होली. आता डावी बाजू उजवी बाजू लक्षात ठेवा. सुनीता अनिताच्या जागा आली म्हणजे ही जी काही सुनीता तुम्हाला दिसते, आता सुनीताची डावी बाजू ही आहे, पाहणे या ठिकाणी ही डावी बाजू, ही डावी बाजू. आता डावी बाजूकडनं किती आहे मित्रांनो, ती 45वी, म्हणजे याचा अर्थ एकूण ही किती आहे मित्रांनो 45वी. इथे किती आहे मित्रांनो 45वी, या ठिकाणी आहे 45वी. म्हणजे अनिताच्या जागा आली तेव्हा ती 45वी झाली, म्हणजे अनिताचा क्रमांक इथं 26वा होता. म्हणजे मग अनिताच्या इकडे किती विद्यार्थी होते रे, अनिताच्या इकडे विद्यार्थी होते 25.
म्हणजे झालं की तुम्हाला आन्सर मिळून गेलं. आता काय म्हणतोय तर अनिता ही उजवीकडून कितवी असेल, अनिता ही उजवीकडून कितवी असेल, म्हणजेच या ठिकाणी इकडे 45 आहेत आणि इकडे किती आहेत मित्रांनो. आता अनिता म्हणजे इथं मग अनिता किती असेल. आता अनिता या ठिकाणी किती आहे मित्रांनो, अनिता. आता अनिताचा क्रमांक आपल्याला काय विचारलं, उजवीकडनं, म्हणजे एकूण अनिताचा क्रमांक कितवा, एकूण अनिताचा क्रमांक कितवा. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आता काय म्हणलं इथं 25 आणि इकडे 45, म्हणजे एकूण विद्यार्थी किती असणार या रांगेमध्ये, एकूण किती असणार, 5 आणि 5 10, 10 शिला 0, हातचा आला 1, 5 आणि 2 7, म्हणजे 70 जण असणार. किती, 70 जण आहेत. आता 70 जण असतील आणि या साईडने एकूण हिचा क्रमांक किती आहे मित्रांनो, एकूण इकडे 28 जण आहेत. एकूण किती, इकडे 28 जण आहेत. म्हणजे या 70 मधून 28 मायनस करा, 70 मधून 28 मायनस करा, कारण की इकडे जर हिचा क्रमांक पहा, इथं हिचा क्रमांक किती होता, 29वा, म्हणजे इथं 28 जण आहेत ना. मग एकूण इथं जर एकूण 70 असतील तर 70 मधून 28 मायनस करा, 70 मधून 28 मायनस करा, 70 मधून 28 मायनस करा. 70 मधून 28 मायनस जर केला तर पा शून्यामधून 8 जात नाहीत. इथला हातचा 7 मधला हातचा इथे घेतला, इथे झाले 10, 10 मधून 8 गेला 2 राहिला, 7 मधला हातचा इथे घेतला होता, इथे झाले 6, 6 मधून 2 गेला, 6 मधून 2 गेला 4 राहिला, 6 मधून 2 गेला 4 राहिला. म्हणजे या ठिकाणी काय म्हणलेलं आहे तर अनिताचा उजवीकडून क्रमांक कितवा, तर अनिताचा उजवीकडनं क्रमांक आहे मित्रांनो 42वा. कितवा, 42वा. ऑप्शन क्रमांक किती मध्ये दिलेले, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये दिलेले, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. मित्रांनो हा प्रश्न थोडासा अवघड होता. अवघड म्हणण्यापेक्षा मित्रांनो याची बेसिक कन्सेप्ट तुमची क्लिअर असली पाहिजे, कारण की हा प्रश्न मी शेवटी यामुळे ठेवला की तुमची बेसिक कन्सेप्ट क्लिअर व्हावी. आणि बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्याच्या नंतर म्हणजेच मित्रांनो गणितामध्ये तुमचं बेसिक जर क्लिअर असेल तर ऍडव्हान्स लेवलचे गणित तुम्ही सॉल्व्ह करू शकता. पहा आता या गणितामध्ये आपल्याला काय सांगितलं होतं, दोन व्यक्ती, एका व्यक्तीचा क्रमांक उजवीकडून 26वा, एका व्यक्तीचा क्रमांक डावीकडून 29वा, त्यांनी आपापसात जागा बदलल्या. आपापसात जागा बदलल्याच्या नंतर याचा अर्थ अनिताच्या जागेवर सुनीता, सुनीताच्या जागेवर अनिता गेली. मग एका व्यक्तीचा उजवीकडनं आणि डावीकडनं क्रमांक आपल्याला मिळाला, म्हणून आपण त्या ठिकाणी एकूण विद्यार्थी काढले. मग एकूण विद्यार्थ्यांमधून या ठिकाणी अनिता आणि सुनीता यांनी जे काही जागा बदलले होते, जागा बदलल्याच्या नंतर त्याच्या पाठीमागे इकडे किती विद्यार्थी ते त्यामधून मायनस केले. डायरेक्ट आपला आन्सर या ठिकाणी आलेले आणि ते आन्सर आहे मित्रांनो 42. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. महत्वाचा प्रश्न होता, आयएमपी प्रश्न होता. असे प्रश्न मित्रांनो तुमची मेरिट ठरवत असतात. ठीक आहे, तर आशा करतो मित्रांनो हा प्रश्न सुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. या ठिकाणी थांबूयात मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय.